नमस्कार मंडळी. तर आपण परत आलेलो आहोत. माझं नाव संकेत आणि आज आपण बघणार आहेत पर्सेंटेजेस. बघा, लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? आपण पाहिलं होतं फ्रॅक्शन्स, राईट. फ्रॅक्शन्समध्ये आपण खूप प्रॉब्लेम्सही सॉल्व्ह केले होते. काही काही प्रॉब्लेम्स डोकेदुखी होती, पण काय आता आपण सोबत काम करतो तर इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर आज आपण असंच जसं फ्रॅक्शन्सची वाट लावली तशीच आता आपण पर्सेंटेजेसची वाट लावूया. पर्सेंटेजेस काय ते एकदम सोपं आहे. बघा, पर्सेंटेज म्हणजे 100 पैकी किती. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की मला एक्झाममध्ये 50 मार्क्स भेटले, बरोबर. आता ह्या 50 मार्क्स जर हे आउट ऑफ 100 असतील, किती आउट ऑफ 100, ते मला किती म्हणाल रे? 50%, नाही का? 10वीमध्ये होते आपल्याला. हां, नाही सर, जास्त होते, 90 होते. हां, तर हे 50%. तर आता जर मी याला डबल केलं, सपोज मी केलं 200 मार्कांचा पेपर होता, तर जर इकडे मी म्हटले 100 मार्क, तर हे 100 मार्क आउट ऑफ 200 यालाच मी किती म्हणणार रे? 50%. कसं सर? बघू हळूहळू. तर पर्सेंटेजेस काय असतं? पर्सेंटेजची बेसिक डेफिनेशन ही असते की ते आपल्याला आउट ऑफ 100 किती क्वांटिटी आपल्याला ते सांगतं. जसं अजून एक एक्झाम्पल बघूया आपल्याला. जर माझ्याकडे 100 आंबे आहेत, आता काय आंब्यांचा सीझन चालू आहे म्हणून एक्झाम्पल घेतो आहे, ठीक आहे, लगेच आता खायची इच्छा नको करू. 100 आपल्याकडे मँगोज आहे. मी याच्यापैकी म्हटलं माझ्याकडे 25 मँगो आहे. किती मँगो आहे? 25 आंबे आहेत. तुम्ही म्हणणार सर एवढे घेऊन काय करताय तुम्ही? बेटा मी पण तर माणूसच आहे ना, खावं लागतं. हां, तर हे जे 25 आंबे आहेत 100 पैकी, याला जर पर्सेंटेजमध्ये आपल्याला सांगायचं म्हटलं तर किती येतील? तर मी यातला लिहू शकतो क्लिअरली 25%. काही फॉर्म्युलाचा यूज केला का मी? नाही. सिम्पल डेफिनेशन. काय डेफिनेशन आहे? 100 पैकी किती क्वांटिटी आपल्याकडे, ठीक आहे. आता सर एवढं सोपं नाही. बघ आता जर मी तुला म्हटलं माझ्याकडे 25 आंबे आहेत. किती? 25. पण किती पैकी रे? आउट ऑफ 150. मग आता सांग रे बाबा, आता काय करणार रे? सर प्रश्न तर धासू विचारला आहे तुम्ही, मग आन्सर पण सांगा. त्यासाठीच तर आहे मी इकडे. बघ, तर यासाठी आपल्याला एक आता फॉर्म्युला शिकावा लागणार. काय शिकावं लागणार? एक फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला असतो जर मला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे असतील तर मी काय करेल? कोणती क्वांटिटी आपल्याकडे बघ, 25, तर मी इकडे लिहील 25 डिवायडेड बाय आउट ऑफ किती टोटल क्वांटिटी आहे? 150. तर 25 डिवाइड बाय 150 आणि याला 100ने मी काय करणार? मल्टिप्लाय करून देणार. क्लिअर आहे? हां. ते पुढे काय करू शकतो मी? याला सिम्प्लिफाय करता येतं का आपल्याला? हो. 25, 5 त्रिक 15, इकडे एक 0, एक गेला, तर 50/3. आणि मग पुढे याला तुम्ही डेसिमलमध्ये लिहू शकता. काय लिहिलं तर डेसिमलमध्ये 3, 6, बरोबर. क्लिअर? तुम्हाला काय कळालं की जर माझ्याकडे 25 आंबे किती 150 पैकी, तर ते किती पर्सेंटेज येईल त्याचं? 16.67. क्लिअर? अजून एक एक्झाम्पल बघ. हां, जाऊ नको कुठे, सोबतच आहे आपण. बघ अजून एक एक्झाम्पल बघ. माझ्याकडे आता सपोज आंबे झाले, आंबे खूप खाल्ले, आपण सफरचंद बघू. माझ्याकडे सपोज 15 सफरचंद आहे, 15 ॲपल्स आहेत माझ्याकडे. तुला विचारलं किती पैकी रे? शेतामध्ये किती होते? तर शेतामध्ये होते माझ्याकडे 70. तर किती येईल याचं पर्सेंटेज? सर तुम्ही फॉर्म्युला सांगितला होता आता. हां, मी सांगितला होता पण डोक्यात शिरला का? बघ आता बघ, 15 ॲपल्स आहेत ना आपल्याला, हे कॅल्क्युलेट करायचे ना. तर 15 डिवाइड बाय किती पैकी रे? 70. तर 15/70 गुणीला काय करेल मी? 100. सोपं आहे, बालवाडीमध्ये शिकले होते आपण. काय येणार आहे? 5 त्रिक 15, 5 1 5, 5 चौक 20. अजून काय लिहू शकतो मी? 300/14. तुम्ही म्हणणार सराला सिम्प्लिफाय करता येतं का? करता येतं. किती येणार ते? 14 दुणे 28, 2 उरले 20, 14 1 14, 6, 14 पंचे 70. तर मी काय लिहिणार इकडे? 4. तर ॲप्रॉक्सिमेटली किती पर्सेंटेज येते ते? 21.4. म्हणजे शेतामध्ये 70 सफरचंद होते, त्यापैकी मी 15 पचवले, तर किती येते ते? 21.4. सोपं आहे. तर हा काय असतं? हे असतं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं कोणत्याही गोष्टीला. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, याला म्हणतात आपण जादू. ही जादू आपल्याला शिकायची आहे. काय? की जर मी तुला फक्त असं म्हटलं की माझ्याकडे सपोज 2% आहेत. किती आहे? 2%. मी तुला हे नाही सांगितलं किती पैकी काय. तुला माहिती 2% म्हणजे काय? आउट ऑफ नॅचरली किती असणार ते? 100 पैकी. कारण बेसिक डेफिनेशनच काय? आउट ऑफ 100. हां सर. आता याला जर मला एका नंबरमध्ये रिप्रेझेंट करायचं असलं म्हणजे कसं? बघ, इकडे पर्सेंटेज काढला मी 21.4. याचा अर्थ काय? 21.4चा अर्थ काय? की 70 पैकी 15. 70 पैकी 15. तर याला जर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असलं
तर कसं लिहिणार मी, हा 2 जो आहे याला बस 100ने डिव्हाइड करून देईल. काय करेल, 2ला 100ने डिव्हाइड करून देईल. तर काय येणार ते 1/50. सोपं आहे ना. हां, काही विशेष आहे. याचा अर्थ काय की 2% मी कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, फ्रॅक्शनमध्ये, आणि तो फ्रॅक्शन काय येणार 1/50. दोघी गोष्ट सेम आहे का सर? सेमच आहे, काही फरक नाही. म्हणजे याचा अर्थ काय बघ, या 1/50ला तुला याचं जर इंट्युटिव्हली कळत नसेल तर मी असं लिहितो बघ, याला मी लिहितो 2/100. हां सर, आत्ता कळालं सर. काय 2/100 म्हणजेच काय, 100चे किती भाग रे, 2. तर 2% म्हणजे 100चे 2 भाग. मग असंच 3%ला काय लिहू शकतो मी फ्रॅक्शनमध्ये, लॉजिकली विचार कर. 3/100, 100चे किती पार्ट, 3. असंच सर अजून काय लिहू शकतात तुम्ही. चल मी याला अजून थोडं डिफिकल्ट करतो. मी जर म्हटलं तुला माझ्याकडे आहे 120%, तर 120%चा अर्थ काय सर, 100चे 120 पार्ट कसं काय होऊ शकतं, बघ ना तू. याला मी करतो 120/100. तर हे किती आलं रे, सोप्यात सोपं 1.2. हां, काय आलं 1.2. समजलं? म्हणजेच 1.2 हा नंबर आहे, ही 120 काय पर्सेंटेज आहे. क्लिअर? तर पर्सेंटेजला आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतोय. तर जादू काय झाली, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन. हां ना, इकडे तिकडे नको बघू, इकडे बघ. पर्सेंटेज टू फ्रॅक्शन काय करायचं, डिवाइड बाय 100. डिवाइड बाय काय करणार मी, 100. क्लिअर आहे? येस सर. आता प्रत्येक वेळेस आपल्यानुसार दुनिया चालत नाही. आता सेकंड क्वेश्चन येऊ शकतो, बाबा या फ्रॅक्शनला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करा, फ्रॅक्शन टू पर्सेंटेज. तर करता येईल का सर आपल्याला? हो. कसं काय करता येईल? बालवाडीत शिकवलं होतं बघ. बालवाडीत माझ्या शाळेचं नाव होतं बाय द वे शुरपाटणे. बालवाडीत शिकायचो मी त्या शाळेमध्ये. ठीक आहे. तर काय येईल पर्सेंटेज फ्रॅक्शन, बघ माझ्याकडे आहे 1/2. आता 1/2ला मला जर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं, लॉजिकली तू विचार कर, 2चा 1 भाग म्हणजे किती, 50%. पण नाही, आपल्याला त्याचा फॉर्म्युला लिहावा लागेल. तर फॉर्म्युला असतो बाबा असा, फॉर्म्युला असतो. कुठून आला सर फॉर्म्युला? देवाला विचार, मला नको विचार, टाईमपास नको करू. इकडे बघ, इकडे लिहिल मी 1/2 गुणिला 100. तर काय आलं ते 50%. म्हणजेच पर्सेंटेज जेव्हा होते त्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं होतं. तर मी काय केलं, 100ने काय केलं रे, डिवाइड केलं. पण जेव्हा माझ्याकडे फ्रॅक्शन होता आणि त्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं होतं, काय केलं, 100ने मल्टिप्लाय केलं. आता बघ तू अजून दुसरं एक्झाम्पल बघ. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये म्हणतो माझ्याकडे आहे 3/7. 3/7ला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं. तर काय करणार, 3/7 गुणिला किती, 100. तर किती येणार आहे ते 300/7. कर, 7 चोक 28, 2 14, 7 7 19, 7 8 56, 42.8%. अरे रे रे, भविष्य दिसतंय का आपलं? नाही. हां, ते 42.8%. आता हे आपल्याला कळाले, त्याचा जरा प्रॅक्टिकल यूज करूया, नाही का? नॉलेज भेटून त्याचा यूज तर काही पाहिजे ना, डोक्यामध्ये शिरून काही फायदा आहे का जर आपण त्याचा प्रॅक्टिकलमध्ये यूज करत नाही आहे. तर प्रॅक्टिकल यूज करूया. कसा प्रॅक्टिकल यूज करूया, तर तुम्हाला एकदम म्हणून आपण चिंधी प्रश्न विचारूया. काय याला म्हणतो आपण, चिंधी प्रश्न. हा चिंधी प्रश्न बघ कसा असणार. तुला जर मी विचारलं व्हॉट इज, बाबा काय इंग्लिश मारतो, हां, व्हॉट इज 12 आउट ऑफ 50? व्हॉट पर्सेंट इज 12 आउट ऑफ 50? 12 हे 50 पैकी किती पर्सेंटेजमध्ये असतात? तर काय फॉर्म्युला येणार, 12 बरोबर याचा 50 टोटली हे 12. तर 12/50 गुणिला किती करणार मी, 100. तर किती आलं ते 5 5 2 10. हो बघ किती मूर्ख आहे मी, 24%. किती आलं आहे, 24%. सर हे सोपं होतं. अजून एक एक्झाम्पल बघ मग, सेम टू सेम, काही टेन्शन नाही, धीर रख, शांतता ठेव. मी इकडे लिहितो व्हॉट इज 3 ऑफ 12. तुम्ही इकडे काय करणार, 3/12 गुणिला 100. तर किती येणार आहे ते 3 चोक 12, 25%. हां सर, परफेक्ट सर. किती ते 25%. तू असंही म्हणू शकतो ना, 3 चोक किती होतात 12. तर हे किती, 3 किती पार्ट आहे, 25% पार्ट आहे. हे लॉजिक आहे. ठीक आहे, हळूहळू डेव्हलप होतं जसं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तर आपण काय करतोय, एक अमाऊंट दिलेली आहे, त्या अमाऊंटचा आपण पर्सेंटेज काढतोय. काय करतोय, पर्सेंटेज काढतोय. अजून 2-3 एक्झाम्पल्स बघू आपल्या प्रॅक्टिससाठी. चल घे एक्झाम्पल, सॉल्व कर माझ्यासोबत. इकडे लिहितो मी 15 ऑफ 31.
15/31. अजून एक एक्झाम्पल बघ. काय लिहू रे तुझी? माझी बड्डे डेट 4, तर 4 ऑफ इयर आहे 2001 नाही का? नाही, 1900. तर 1900 म्हणजे 190 घेऊ चल. तर इकडे 15, इकडे 15/31 गुणीला 100. काय करतोय आपण? पर्सेंटेज काढतोय. तर हे काढता येईल का आपल्याला? हो सर. का नाही काढता येणार? हुशार आहे सर आम्ही. बरोबर. तर हे होऊन जाणार. पुढे तुम्ही करून घ्या कॅल्क्युलेशन, त्यात आपण वेळ वाया घालवणार नाही. 4/190 म्हणजेच काय? ही जी क्वांटिटी आहे तिला कशाने डिवाइड करतोय आपण? टोटल क्वांटिटीने. गुणीला काय? 100. परत काय 1 1 0 उडाला, तर 4 40/19. क्लिअर? सोबत आहेत सगळे? बरोबर. चला लास्ट एक बघू आणि मग नंतर याला विराम देऊ. काय घेऊ रे मी? चल थोडं डेसिमलमध्ये बघून घेऊ. 3.5 ऑफ 5.5. ते याचं पण करता येईल का आपल्याला? हां, डेसिमलमध्ये गेलं तर घाबरून जायचं नाही, कोणी आपल्याला मारणार नाही. बघ इकडे स्वतंत्रता दिलेली देवाने आपल्याला, काही करू शकतो तू, पण लिमिटमध्ये. आता जाते 11. तर काय 700 डिवाइड बाय काय येणार रे? 11. तू याला करून घे बाबा. हे सगळे काय येतात बाय द वे? पर्सेंटेज. काय येत आहे हे सगळे? पर्सेंटेज. हां, आता थोडंसं याला चेंज करू. म्हणजे गिवन अमाऊंट तर आहे, गिवन अमाऊंट आपल्याला पहिली दिलेली होती, मग आपण काय कॅल्क्युलेट केलं रे? पर्सेंटेज. आता आपण एक स्टेप पुढे जाऊ. आता पर्सेंटेज दिलेले तर आपल्याला गिवन अमाऊंट काढायची. म्हणजेच कसं? व्हॉट इज, बघ प्रश्न कसा आहे, व्हॉट इज 12.5% ऑफ 30. म्हणजे 30चे 12.5% किती होतात? त्याचा फॉर्म्युला एक आहे सिम्पलसा, काहीतरी विशेष नाही याच्यामध्ये. हे तुम्ही बालवाडीत पण पाहिलं होतं माझ्या मते. फॉर्म्युला आहे बघ इकडे, लिहून घे तुला लिहायचं असेल तर. तो फॉर्म्युला येणार बघ, 12.5% ना पर्सेंटेज. तर मी इकडे लिहिणार 12.5 गुणीला किती येणार रे? 30/100. आणि हीच आपली व्हॅल्यू असणार. पहिले काय करायचं आपण? जी इकडे क्वांटिटी असेल तिला याच्याने डिवाइड करायचो आणि मल्टिप्लाइड बाय 100. याच्यामध्ये काय होतं? फक्त ह्या दोघांचा गुणाकार होतो आणि 100 भागीला येऊन जातो. आपल्याला करता येईल का सर? कर ना बाबा, ट्राय कर. प्रयत्नांती परमेश्वर. तर इकडे 2, 5 2 10, 5 5 25. आणि इकडे काय येणार? 2. आणि इकडे काय येणार? 3. अजून पुढे जाऊ शकतो का आपण? यस. कोणी थांबवलं आपल्याला? 25 त्रिक 75. 7.5/2 किती येणार हे? 2 त्रिक 6, 2 7 14, 2 पंचे 10, 3.75. म्हणजेच 30चे 12.5% किती होतात? 3.75. काही विशेष नाही. अजून एक एक्झाम्पल बघ. ह्या एक्झाम्पलमध्ये बघूया आपण व्हॉट इज, चल आता थोडंसं 12.5% झाले ना? हां चल, 22% ऑफ 200 नाही का? हां 200 का? काय माहिती, आठवलं रे. चल, तर फॉर्म्युला काय आपला? अकॉर्डिंग टू फॉर्म्युला आपला आन्सर काय येणार? 22. या दोघांचा गुणाकार करूया आपण, सोपा सोपा. 22 गुणिला 200 डिवाइड बाय काय करतो मी? 100. बघा डोकं लावायचं ना, जिकडे सांगितलं तिकडे, इकडे तिकडे लावायचं नाही. जेव्हा मी सांगेल तेव्हा लावा. आतापर्यंत फक्त जे सांगतोय ते ऐका. काय येणार ते? 44. म्हणजेच काय की 200चे 22% किती असतात? 44. चल एक लास्ट बघू आणि पुढे जाऊ. तुला पण जायचं आहे, मला पण जायचं आहे. बघा आता इकडे, इकडे लिहितो मी एक्झाम्पल. काय घेऊ रे? 28% ऑफ, चल थोडासा जवळपास घेऊ आता, 30. तुलाही माहिती आहे हा नंबर किती एकदम जास्त यायला पाहिजे का? नाही, ते 28% आहे, पण कोणाच्या आउट ऑफ आहे? 30. तर हा राऊंड किती बघायचा? 50% किती असतात? 15. तर 28% म्हणजे किती येणार आहे? तर 10 ते 15च्या मध्ये येणार. तर बघूया किती येतात. तर 28 मल्टिप्लाइड बाय 30 डिवाइड बाय 100. सोपा फॉर्म्युला आहे ना? हां सर. तर चला ना बाबा यूज करूया ना. मग इकडे काय येणार? 2 क 2 2 चौक 8, 2 पंचे 10, 14 14 14 14 42. 42 डिवाइड बाय 5, 5 8 40. 8 पॉईंट झाला रे. थोड्याशाने हुकलं रे. जसं RCBचं नेहमी टायटल थोड्याशाने हुकून जातं सगळे म्हणतात. ठीक आहे, आपल्याला काय करायचं? काही दुश्मनी का आपली? नाही. तर बघ, आपल्याला आतापर्यंत कळालं पर्सेंटेजला अमाऊंटमध्ये कसं कन्वर्ट करायचं. काय सोपं मल्टिप्लिकेशन करायचं, डिवाइड बाय 100. ठीक आहे. आता बघतो कशी मजा येते.
तुला जर आता प्रश्न विचारला मी, एक असतं कन्सेप्ट पर्सेंटेज इन्क्रीज, काय असतं पर्सेंटेज इन्क्रीज, आणि एक कन्सेप्ट असते पर्सेंटेज डिक्रीज. काय सांगितलं मी, एक असते पर्सेंटेज इन्क्रीज आणि एक असते पर्सेंटेज डिक्रीज. जसं आपल्या आयुष्यात पण काय असतात, चढ उतार, कधी हवेत कधी पाण्यात, काही काही तर नेहमीच पाण्यात असतात, ती वेगळी गोष्ट आहे. तर पर्सेंटेज इन्क्रीजचा फॉर्म्युला असतो, जर माझ्याकडे एक्स आहे इनिशियल व्हॅल्यू, एक्सला म्हणतोय मी इनिशियल व्हॅल्यू, पहिले देवाने मला डोकं दिलं होतं एवढं, तर थोडीशी मेहनत घेऊन माझी फायनल डोकं किती होणार, तर ते आपण लिहूया. जर मी याला इन्क्रीज केलं सपोज, आता एक्सला इनिशियल व्हॅल्यू घेतलं ना तर डोक्याचे 12 वाजतील आपले. त्याच्यापेक्षा पहिले हे बघ, याला आपण लिहू इट इज इनिशियल व्हॅल्यू इज ए. ए इनिशियल व्हॅल्यू आहे, x% इन्क्रीज केलं मी याला, काय केलं x% इन्क्रीज केलं, तर फायनल व्हॅल्यू काय येणार. तर तुम्ही ते बेसिक लावून फॉर्म्युला लावून सगळं काही करू शकतात, पण एवढं करण्याची गरज नाही. का, सरळ सरळ फॉर्म्युला यूज करा. आजकाल स्मार्ट वर्क काम करतं, हार्डवर्क नाही. तर फॉर्म्युला काय याचा, त्याचा फॉर्म्युला येतो, नीट बघा, 1 प्लस कितीने इन्क्रीज केलं आहे, एक्स डिवाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय इनिशियल व्हॅल्यू, इकडे काय येणार ए. हा याचा फॉर्म्युला आहे. पर्सेंटेज डिक्रीज, सर सांगा लवकर, पर्सेंटेज डिक्रीज, तर मी म्हटलं x% जर मी याला डिक्रीज केलेलं आहे, तर याचा फॉर्म्युला येतो, बंधू भगिनींनो बघा जरा, याचा फॉर्म्युला येणार, ओहो इसका फॉर्म्युला आएगा 1 मायनस, बघा मायनस काय तर डिक्रीज केलेलं आहे, 1 मायनस एक्स बाय 100 मल्टिप्लाइड बाय इनिशियल व्हॅल्यू. क्लिअर, कितीने इन्क्रीज केलं कितीने डिक्रीज केलं. अच्छा, हे ॲक्च्युली ना पर्सेंटेज तुम्हाला कळेल जसं आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. आतापर्यंत क्लिअर आहे ना. हां, तर मी बघ आताचे एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल, इफ 200 इज इन्क्रीज्ड बाय 3%, तुला विचारता काय, फाइंड फायनल व्हॅल्यू. चल ना कर, सॉल्व कर, वाट नको बघूस कोणाची. खूप लोक वाट बघता बघता आयुष्य घालवून देतात. ठीक आहे, वाट नाही बघायची. काय येणार, 3% फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, जी फायनल व्हॅल्यू आहे ती काय येणार आपली 1 प्लस 3ने इन्क्रीज केलं तर 3/100 मल्टिप्लाइड बाय किती इनिशियल व्हॅल्यू 200. तर मी इकडे काय लिहिणार 200. काय तर येते बाळा, सर मला लिहू शकतो 1 प्लस 0.03. हां, आता हे प्रॅक्टिसनं तुम्ही एकदम लवकरही करू शकतात, पण ठीक आहे, जसं लहानपणी आपण हळूहळू चालतो, माय आपल्याला पहिले हात पकडून शिकवते कसं चालवायचं, मग नंतर आपण सैरा वैरा पळत सुटतो, पळत पळत आईवडिलांना सोडून देतो, नाही का. खूप डीप होतं आहे. ठीक आहे, 1.03 गुणिला 200 तर 103 दुणे 206. तर फायनल व्हॅल्यू किती आली माझी 206. मी याला एक इझी पद्धतीने असंही करू शकलो असतो की डायरेक्ट बघा 3% इन्क्रीज केली ना, तर 3% म्हणजे किती 1.03ने वाढवलेलं आहे, तर 1.03 मल्टिप्लाइड बाय 200. हे बघा हीच स्टेप आहे नाही, 1.03 मल्टिप्लाइड बाय 200, ही मधल्या 2 स्टेप्स मी स्किप केल्या. क्लिअर आहे. काय केलं मी, 3% मी ही व्हॅल्यूला इन्क्रीज केलं, तर फॉर्म्युला काय सांगतो 1 प्लस 3% इन्क्रीज केलं ना 3 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय इनिशियल व्हॅल्यू 200. सॉल्व केलं, फायनल व्हॅल्यू आली 206. अजून एक एक्झाम्पल बघ, तुला जर मी म्हटलं इफ 105 इज इन्क्रीज्ड बाय, सपोज मी तुला सांगतो 4% वाढवली. हां, 4% जास्त नाही वाढवायचं, GDP काय आता ठीक आहे. फाइंड फायनल व्हॅल्यू. तर काय येणार, तू पण विचार कर, मीही विचार करतो, तुझा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. काय येणार फायनल व्हॅल्यू, लवकर किती येणार, अकॉर्डिंग टू फॉर्म्युला गेलं तर 1 प्लस किती टक्क्याने इन्क्रीज केली 4 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय इनिशियल व्हॅल्यू किती आपली 105. तर किती येणार ती, सर हे तर क्लिअरली येते 0.04 मल्टिप्लाइड बाय 105. तुम्ही इकडे लिहू शकतो 1.04 मल्टिप्लाइड बाय 105. मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, त्यासाठी आपल्याला टाईम नाही. पण तुम्ही म्हणणार सर ह्या 2 स्टेप्स आपण स्किप करू शकत होतो का, क्लिअरली स्किप करू शकत होतो. नो नीड, काही गरज नाही आहे. स्मार्ट वर्क करा. कसं करणार स्मार्ट वर्क, सर 4% इन्क्रीज केली तर 1 प्लस 0.04 होतं, बरोबर. तर 1 प्लस 0.04 ला काय 1.04. सोपं आहे ना, डायरेक्ट करणार. तो हे स्टेप डायरेक्ट येते.
आणि तुझा आन्सर परफेक्टली मॅच होतो आहे. क्लिअर. एक लास्ट याच्यावर बघू, डिक्रीजवर. जर सपोज इफ मी 200ला डिक्रीज केलं, कितीने रे? इफ 200 इज डिक्रीज्ड बाय, सपोज मी याला डिक्रीज करतो, फेवरेट नंबर काहीच नाही, फेवरेट नंबर सोड, 30%. कितीने? 30%. फाइंड फायनल व्हॅल्यू. तर फायनल व्हॅल्यू काय येणार? परफेक्ट एक्झाम्पल आहे बघ. फॉर्म्युलानुसार काय येणार? फॉर्म्युला आपल्याला सांगतो 1 मायनस किती आहे, कितीने डिक्रीज करतो मी? 30%. तर 1 मायनस 30 डिवाइड बाय 100. इकडे 100 येतो, इनिशियल व्हॅल्यू इकडे येते ही 200, तर इकडे लिहिणार मी 200. पुढे काय येणार मग? माझं पुढे येतं आहे 1 मायनस 0.3. ते 0.03 नाही आहे, बेसिक मॅथ्स आहे आता, ठीक आहे. ते हे येणार 0.7 मल्टिप्लाइड बाय 200. तर किती येणार? ते 7 दुणे 14, तर 140. म्हणजेच जर मी 200ला 30% कमी केलं तर माझ्याकडे फायनल व्हॅल्यू काय येते? 140. काही क्लिअर आहे? काही डाऊट याच्यामध्ये? नाही. डाऊट विचारू शकता तुम्ही नंतर जेव्हा आपण पर्सनली भेटू, ठीक आहे. नेक्स्ट बघा, सेम. जर मी 300ला इज डिक्रीज्ड बाय, म्हणतो मी 5%, चल 6%. फायनल व्हॅल्यू काढा. फायनल व्हॅल्यू काय असणार? तर फायनल व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे 1 मायनस कितीने डिक्रीज केलं मी? 6%. तर 6 बाय 100 मल्टिप्लाइड बाय त्याची इनिशियल व्हॅल्यू किती आहे? 300. तर किती येणार ती? 300. तर किती येणार ते? 1 मायनस 0.06 मल्टिप्लाइड बाय किती रे बाबा? 300. हां, येस. तर हे येणार माझं. हो, हे तर डिफिकल्ट झालं ना सर. काही नाही रे, 1 मायनस 0.06 मला बालवाडी शूरपाटणीमध्ये शिकवलं, तुला पण शिकवलं असेल. काय येणार? 0.94 बरोबर, मल्टिप्लाइड बाय 300. ते 2 0 4 त्रिक 12, 1 9 त्रिक 27 आणि 1 28. 2.82. किती? 2.82. हे 2.82 रे, काय झालं हे? हां, 282 रे बाबा. काय येणार ते? 282. बघ, असं कॉन्सन्ट्रेशन गेलं, सगळं काही गेलं. आयुष्यात कॉन्सन्ट्रेशनची खूप गरज. असं सूर्यकिरण काय करतो आपण बघ, ते भिंग असतं ना, भिंग लहानपणी करायचो आपण, मी तर खूप वेळा करायचो. एक कागद घ्यायचो, त्या कागदाला जाळायचं असायचं, ते जादू वाटायची ना खूप. जसं एक तुम्हाला लास्ट स्टेजला दाखवली होती एक जादू बघ, हा अंगठा बघ कसं जादू, नाही का? तर तेव्हाही एक काय म्हणतो आपण, भिंग असायचं. भिंग कागदाला आपण जाळायचा प्रयत्न करायचो. जसं हे चष्मा भिंग आहे का? हां, चष्मा भिंग आहे. त्या भिंगाने जाळायचा प्रयत्न करायचो, तर सनरेज जे आहेत ते कॉन्सन्ट्रेट व्हायचे आणि ते कॉन्सन्ट्रेट होऊन मग पेपर जळून जायचा. हां, जसं हनुमानजींनी लंकेला जाळलं होतं. क्लिअर? तर आता आपण पुढे जाऊन थोडासा एक भारी क्वेश्चन बघू. तर भारी क्वेश्चन तुमच्या समोर आहे. जर माझ्याकडे पहिले होते 200 आंबे, 200 मँगोज, हां, त्यांची इनिशियल प्राईस होती, त्याला मी म्हणतो इनिशियल प्राईस, ती माझ्याकडे होती त्यांची 2 रुपये. तुम्ही म्हणणार एवढं स्वस्त कुठे? सांगा मला. एवढा उतावळा नको. 2 रुपये होती पर मँगो. हां, मी म्हटलं की इफ प्राइस इज इन्क्रीज्ड बाय 10%नी प्राइस वाढली. फाइंड टोटल व्हॅल्यू. हां, काय होतं? पहिले माझ्याकडे 200 आंबे होते, बरोबर. प्राईस किती होती? 2 रुपये. नंतर 10%नी ती प्राईस वाढवून दिली. बाजारात महागाई झाली असेल, आपल्याला काय करायचं? 2%नी वाढवली तर बघ फायनल व्हॅल्यू काय येणार मग? काय फॉर्म्युला आहे बाबा? 1 प्लस कितीने वाढवली आहे? 10%नी. 10 बाय 100. इनिशियल व्हॅल्यू काय? 2 रुपये. तिकडे काय येणार? 2. तर इकडे आलं 1 प्लस 0.1 मल्टिप्लाइड बाय 2. सर किती येणार आहे? 1.1 मल्टिप्लाइड बाय 2. 2.2 रुपये. सर 10% म्हणून काही फरक नाही पडत आहे सर. जिकडे यायचं तिकडे सांगा, आम्ही येतो. 2 रुपयाला कुठे आंबा भेटतो आजकाल, नाही का? तर टोटल व्हॅल्यू काय येणार? कोण सांगू शकतं? क्लिअर आहे? 200 आंबे, 200 आंब्यांना मी म्हणतो 200 मल्टिप्लाइड बाय, आता पर मँगो प्राईस किती झाली आहे? 2.2. तर 2.2 तर किती झालं ते? 2 मल्टिप्लाइड बाय
22 बघ, 1 0 गेला, 220. 220ला कर बाबा हे 440 रुपये. तुम्हाला याच्यावर कसे प्रश्न विचारतील मग? फाइंड नेट प्रॉफिट. तर नेट प्रॉफिट किती येतोय रे? कोण सांगू शकतं? पहिले 200 तर 2 रुपये, 400, आता 440. तर नेट प्रॉफिट किती रुपयांचा आहे? 40 रुपयांचा. शेतकऱ्याला एवढी मेहनत करावी लागते बघ तू जरा. ठीक आहे. आता हे झालं पर्सेंटेजेस. आता ह्या पर्सेंटेजेसला आहे ना, जसं मी सांगितलं होतं फर्स्ट टाईम की फ्रॅक्शन्स टू पर्सेंटेजेस. काय सांगितलं? फ्रॅक्शन्स टू पर्सेंटेजेस. तर ह्या फ्रॅक्शन्सला पर्सेंटेजेसमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्ही म्हणणार काय करतो आपण? काय स्टेप आहे आपली फ्रॅक्शन्स टू पर्सेंटेजेस? 100ने गुणाकार करतो नाही का? आणि पर्सेंटेजेस टू फ्रॅक्शन यासाठी काय करतो आपण? 100ने डिव्हाइड करतो. हां, हे आपण पाहिलं होतं. तर डिव्हाइड बाय 100. तर याचं एक चार्ट आहे. हा चार्ट दिसतो सगळ्यांना? हा चार्ट. आता यामध्ये ना काही स्टँडर्ड व्हॅल्यूज नाही आहेत. काय करा, मे बी ठीक आहे, जे काही रिझन आहे बघून घेऊ. तर हा जो स्टँडर्ड चार्ट आहे याच्यामध्ये बघा फ्रॅक्शन, त्याचं पर्सेंटेजेस हे खूप हेल्पफुल आहे. केव्हा? जेव्हा तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही देणार, 11th एंट्री करणार, तर तेव्हा खूप वेळेस कॅल्क्युलेशनच्या भानगडीत पडायचं नाही, एवढं डोकं लावायचं नाही. कारण तुम्हाला डोकं दुसरीकडे लावायचं आहे, किती डिफिकल्ट प्रॉब्लेम्स असतात. सिम्पल कॅल्क्युलेशनसाठी हा चार्ट मेमराईज करून घ्यायचा. काही डिफिकल्ट आहे का याच्यात? नाही. जर आपण विचार करून प्रॅक्टिस करून, तर प्रयत्नांती परमेश्वर, शोधून शोधून देव पण भेटतो. तर हे तर कायच आहे. ठीक आहे. तर हे होते आपली पर्सेंटेजेसची कहाणी, माझी जुबानी. आता तुमचं काम आहे की याच्यावर प्रॅक्टिस करायची धुवाधार. जितके प्रॉब्लेम्स भेटतील, जिकडे काही काही शोधून शोधून खूप काही भेटतं जीवनामध्ये, फक्त आरामात शोधायचं. बघा तुम्हाला भेटतं येतं, शोधा आणि त्याला सॉल्व करा. आता सॉल्व करता करता मी एक काम करतो, दुसरं तुम्हाला एक छोटंसं सांगतो. एक असतं एक्सपोनंट्स. नाव ऐकलं आहे का रे तुम्ही? हो सर. एक्सपोनेन्शियल ग्रोथ खूप वेळा यूट्यूबवर बघायचो. हाऊ टू राईज एक्सपोनेन्शियली इन युअर लाईफ, वाय यू आर नॉट अ फेल्युअर, हाऊ यू कॅन राईज अबव्ह, नाही का? एक्सपोनेन्शियल ग्रोथ. जसं तुम्ही एक फेमस आता तुम्ही बघणार e⁻⁴. याला आपण काय म्हणतो? एक्सपोनेन्शियल फंक्शन. हां, अमेरिकेची एकदम एक्सपोनेन्शियल ग्रोथ झाली. वेन ब्रिटिश लेफ्ट इंडिया, इंडिया ग्रीव एक्सपोनेन्शियली, कल्चरली नॉट मटेरियली, जे काही. तर हे जे एक्सपोनेन्शियल असतं ना, हे एक फंक्शन असतं आणि त्याचं फॉर्मॅट असतो a⁻x = n. काय सांगितलं मी? a⁻x = n. फॉर एक्झाम्पल, जसं माझ्याकडे आहे 2, 2चा वर्ग. 2चा वर्ग किती असतो? 4. आता 2च्या वर्गाला मी असं लिहू शकतो का रे बाबा? कसं सर? 2 × 2. हां सर. तर मला सांग, 3चा घात, 3 त्रिक 9, पण हे घात आहे. तर घात म्हणजे काय असतं? 3 × 3 × 3. आपली बालवाडीचं आपले कामं दाखवायचे नाही आणि इकडे 3 × 3 × 3 करायचं. नॉट 3 त्रिक 9. हां, तर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. काय केलं मी? जितकी पॉवर होती तितक्या वेळेस त्याला मल्टिप्लाय करत गेलो. अजून एक एक्झाम्पल बघ. 10, 10चा घात 3, 10 × 10 × 10. हाच आहे ह्या एक्सपोनंटचा अर्थ. किती जेवढी पॉवर असते तितक्या वेळा त्या नंबरला काय करायचं? आपण मल्टिप्लाय करायचं. तर 10 100, 100चा 1000. क्लिअर आहे? मग याचा यूज कुठे होतो? त्याचा यूज होतो जेव्हा आपण बालवाडीच्या मनस्थितीतून बाहेर येतो. आपली बालवाडीची मनस्थिती आता बाहेर ठेवायची. आता आपण आलेलो आहात 11वीत. त्याचं काय असतं? रूल्स असतात काहीतरी. काय रूल्स असतात सर? त्याचे रूल्स असतात, जसं फर्स्ट असतो, एक रूल असतो की जर मला a⁻m आहे, हा एक एक्सपोनेन्शियल आहे बरोबर, मल्टिप्लाइड बाय a⁻n. तुला एक गोष्ट दिसली असेल या दोघांमध्ये की जे बेस आहे ना, हे सेम आहे बघ. a आणि a सेम आहे. तर a⁻m मल्टिप्लाइड बाय a⁻n. तर मला सिम्पली लिहू शकतो a वरती mn. काय केलं मी? a बेस कॉमन घेतला आणि वरती mn. याचं एक एक्झाम्पल बघ. काय येणार याचं एक्झाम्पल? जर मला दिलेलं आहे 2 मल्टिप्लाइड बाय 2⁻², तर मला सिम्पली काय लिहू शकतो? 2 मल्टिप्लाइड बाय काय येणार आहे ते? हां, ओ सर, हां, तर इकडे बघ काय येणार ते? 2चा घन, 2चा
2^3 किती होतात 8 आणि 2चा स्क्वेअर किती होतो 4. तर 8 चोक किती यायला पाहिजे 32. तर 8 चोक 32 येण्यासाठी किती येणार ते 2^3 किती असतात 8, 2^4 किती असतात 16, 2^5 किती असतात 32. तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला MN नाही येत. मल्टिप्लाय कसं काय होणार ते त्यांची काय होते ॲडिशन. काय होते ॲडिशन. तूच बघ ना तर 2चा स्क्वेअर किती आहे 4 आणि 2चा सपोज आपण म्हणूया घात. तर हे किती आहे 2चा वर्ग 4, 2चा घात 3 8, 8 चोक किती होतात रे 32. तर ह्या फॉर्म्युलानुसार इकडे काय यायला पाहिजे 3 + 2 5. तर 6 घेतले तर किती होऊन जाणार ते 6 जर घेतले 2^6. तर 2^6ला काय लिहू शकतो मी 2^6ला काय लिहू 2^3 + 2^3. तर इकडे येणार m+n. क्लिअर आहे सगळ्यांना हां सर. तर इकडे येणार 3 + 2 5. तर 2^5 आणि हे येणार 32. अजून एक सेकंड एक्झाम्पल बघ. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये याचं काय येणार आपल्याकडे याच्याकडे येणार जास्त घाबरायचं नाही. जर तुला दिलेलं आहे 3² × 3 तर किती यायला पाहिजे ते 9×3 = 27. तर किती येणार ते 3 2 + 1. तर किती येणार ते ओ सर सोपं होतं सर हे 3×3 = 27. ठीक आहे. हा एक फॉर्म्युला झाला, हा एक रूल झाला. सेकंड रूल आहे जर तुझ्याकडे डिव्हिजन असेल तर काय असेल डिव्हिजन. तर इकडे डिव्हिजनमध्ये काय होतं जर a⁻m आहे डिवाइड बाय मी इकडे लिहितोय a⁻n. सर तर हे काय होणार हे होणार a आणि वरती काय येणार m-n. काय येणार m-n. फॉर एक्झाम्पल जर माझ्याकडे असतील 10चा वर्ग किती आहे 10चा क्यूब किती आहे 1000. 1000 डिवाइड बाय मी इकडे लिहितो 10. तर 1000 डिवाइड बाय 10 किती येतं रे 100 ना हुशार. ते इकडे लिहिणार मी 10 m-n 3 - 1. तर किती येते 10चा वर्ग 100. सोपा रूल आहे बरोबर. ह्याच्यावर जास्त डोकं लावायची आपल्याला गरज नाही. थर्ड रूल बघ लवकर फटाफट. सर जल्दी करो पनवेल निकलना है. भाई क्या करेगा पनवेल जाकर. एक असतं a⁻m आणि त्याच्या वर n असतो. कळालं ब्रॅकेट खूप महत्त्वाचं आहे. तर हे होतं m × n. दोघांचं काय होऊन जातं मल्टिप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल व्हॉट इज द एक्झाम्पल सर लेट मी टेल यू द एक्झाम्पल. एक्झाम्पल इज याच्यामध्ये एक्झाम्पल बघा किती महत्त्वाचं आहे. जर मी इकडे लिहिलं काय 3चा वर्ग आणि त्याच्यावरती लिहिलं 1/2 तर काय होणार याचं हा 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1/2. तर काय येणार ते आन्सर 3. तुम्ही म्हटलं सर नाही मी तर हुशार माणूस मी डायरेक्ट करतो. तर डायरेक्ट कसं होणार आहे 3चा वर्ग 9 आणि त्याचा स्क्वेअर रूट. तर स्क्वेअर रूट माहिती ना सगळ्यांना काय असतो 9चा 3. सर किती सोपं होतं सर हे. हां बेटा तेच सांगतो केव्हाचं सगळं काही सोपं आहे फक्त आपल्याला थोडा विचार करून सॉल्व करण्याची गरज. ठीक आहे. हा एक रूल झाला. मग अजून एक रूल असतो तो रूल आपल्याला सांगतो की जर माझ्याकडे a आहे आणि त्याला मी -1 केलं तर काय लिहिता येतं मला त्या 1/a. ठीक आहे. तसं जर माझ्याकडे आहे 3च्या वरती -1 लिहून दिला मी तर काय येणार ते 1/3. सोपं आहे ना. हां पुढे काय लिहिणार मी माझ्याकडे 5th काय लिहू शकतो रे मी 5thला a⁻m झालं. तर मग माझ्याकडे सपोज असं असेल 1/a तर मला काय लिहू शकतो a⁻1 वाईस वर्सा. सगळं चालतं आपल्याकडे 1/3 आणि काय येणार इकडे 3⁻1. क्लिअर. इज देअर एनी प्रॉब्लेम नो. तर अजून एक रूल घ्या लास्ट रूल. यामध्ये काय करणं बघ मल्टिप्लिकेशन झाली डिव्हिजन झाली. ॲडिशनचं तसं काही नसतं एक्सपोनंट्समध्ये बिकॉज ॲडिशन तुम्ही एक्सपोनंट्स नो सच रूल एक्झिस्ट सो व्हॉट कॅन वी डू. अँड देन मल्टिप्लिकेशन झालं a⁻m⁻n त्या दोघांचं मल्टिप्लाय होऊन जातं. देन a⁻0 बेसिक a⁻0 त्याला लिहितात 1. तर a म्हणजे काय कोणताही नंबर आहे. मी इकडे लिहिल 100⁻0 तोही काय येणार 1. मी इकडे लिहिल 300⁻0 तरीही काय येणार 1. इकडे लिहिणार 500⁻0 तरीही काय येणार 1. क्लिअर. इज देअर एनी प्रॉब्लेम नो सर.
सो आय कॅन सिम्पली से काय मी क्लिअरली लिहू शकतो अजून इकडे मायनसमध्ये बघ, जसं 2 केंगळा मेंगळा 2, तर 2⁻³ याला कसं लिहिणार मी 1/2⁻³. हां, त्याला रूलमध्ये कसं लिहिणार मी, याला लिहिणार सर a⁻m. आय कॅन राईट इट ॲज 1/a⁻m. फॉर एक्झाम्पल काय येणार इकडे 3⁻5. मला लिहू शकतो 1/3⁵. काही विशेष याच्यामध्ये नाही. विशेष केव्हा होतं, जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो. तर ये ना बाबा, कोणी थांबवलं आहे आपल्याला, या ना सर मग करूया की प्रॉब्लेम सॉल्व. चल ना बाबा करूया प्रॉब्लेम सॉल्व. तर प्रॉब्लेम्स आपके सामने हाजिर है. काय प्रॉब्लेम हा आहे. प्रश्न असा की उत्तर काय. हां, उत्तर दिशा आहे, पण आपल्या प्रश्नासाठी बघ तुला म्हणतो मी 3⁵2 मल्टिप्लाइड बाय 3⁴. क्लिअर. डिवाइड बाय 3⁵. काय करावं लागणार, सिम्पल. पहिले जे वर आहे त्याला सॉल्व करूया, मग खाली सॉल्व करूया. बाय द वे, तुम्हाला जे रूल्स सांगितले ना मी, त्या रूल्समध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट ही होती की प्रत्येक वेळेस बेस सेम होता. बघा हे जे बेस दिसत आहे ना तुम्हाला, हे बेस सेम आहे, याच्यामध्ये चेंज नाही आहे. हां, ए तर इकडे पण काय ए. हां, तू पण ए. इकडे बघ ए. इकडे जर बी आला असता सर, मी असं लिहू शकतो का b⁻n. मग इकडे लिहिणार मी सर ab⁻m+n. हा बाबा, फुल मार्क्स. काय डोकं लावलंयस. तो काय म्हणतोय बेसिकली 2चा वर्ग गुणिला 3चा वर्ग इज इक्वल्स टू 6⁴. आहे का रे असं. आईन्स्टाईन पण लाजतोय रे. असं नको करू रे बाळा. जे सांगितले ते ऐक की. रिक्षावाले काका जेव्हा सांगायचे चल शाळेमध्ये तू जायचा ना, डोकं लावायचं का स्वतःच, जेव्हा डोकं लावायची गरज असेल ना तेव्हा सांगेन मी. आता विचार करू नकोस. आता बघ इकडे चल. हां, तुम्ही काय करतो, पहिले हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण. चल हा ब्रॅकेट सॉल्व करू. काय येणार 3⁵5 त्याच्यावरती 2, त्या दोघांचं काय होणार मल्टिप्लिकेशन. कोणता फॉर्म्युला आहे a⁻m⁴n. तर काय येणार ते a⁻mn. कर ना बाबा. तर इकडे काय येणार 3⁵5 × 2 मल्टिप्लाइड बाय 3⁴ ॲज इट इज डिवाइड बाय 3⁵. याच्यामध्ये काही चेंज नाही. तर पुढे काय करणार सर, 5 दुणे किती होतात तरी मूर्खा 10. हां सर, मनावर लावून नको घेतो. हां, मित्रच आहे आपण. 3⁻10. आता काय होणार, हा कोणता फॉर्म्युला आहे सेकंड. हा बघा, हा फर्स्ट आयडेंटिटी यूज केली आपण रूल. सेकंड आयडेंटिटी याच्यामध्ये काय यूज होणार, बेस सेम आहे का रे बघ 3 आणि 3. हो, तर मी इकडे लिहू शकतो का a⁻m मल्टिप्लाइड बाय a⁻n इज इक्वल्स टू a⁻m+n. तर कर या दोघांना ॲडिशन. तर 3⁻10+4 14 3⁻3. परत बघ बेस सेम आहे का. हो सर बेस सेम आहे. तर मी इकडे लिहू शकतो का रे की 3 ॲज इट इज, आणि हे 14 - 3 किती होणार ते 11. 3⁻ किती आलं मग 11. झालं का आपलं काम. येस, वी आर डन. माझं फायनल आन्सर आहे ते 3⁻11. खूप मोठी संख्या आहे, मान्य करतो, पण काय करा, जीवनामध्ये कामं करावेच लागतात तसे. आता पुढचं अजून एक एक्झाम्पल घे आणि तू सॉल्व कर. ठीक आहे, पॉज करून घे स्क्रीन आणि तूच सॉल्व कर. जर तुला दिलेला आहे 3 तर खूप वेळा घेतोय रे, पण तू एक ऑब्झर्व केलं का, याच्यामध्ये बेसेस सेम असतात. पर्याय नाही आपल्याकडे, काय करतो. चल, तर मी तुला देतो 4² मल्टिप्लाइड बाय 32. हां, याच्या 32च्या -2. चल, हा थोडी मजा येणार आहे. आणि खाली लिहितो 16 याचा 1/2. हां, आणि याला डिवाइडमध्ये घेतो बाबा मी. काय 8 त्याचं 5. चल, आता तुला येतं का रे. वाटतंय थोडं डिफिकल्ट आहे नाही का. जीवनात खूप गोष्टी डिफिकल्ट वाटतात, पण जसं जसं आपण सॉल्व करायला चालू करतो तसं इझी होत जातं. पण त्यासाठी कोणाची गरज असते, एका गुरुची. तर बघ,
आता तुम्ही म्हणणार सर बेस तर एकही सेम दिसत नाही आहे. मी पण मान्य करतो चष्मा लोकल कंपनीचा आहे, पण एवढं तर सांगू शकतो की हे जे बेस आहेत हे सेम नाही आहे. मग काय करायचं, तर एक काम करूया. मला माहिती आहे की हा जो 4 आहे याला मी 2मध्ये कन्वर्ट करू शकतो का? हो, बघ 4ला काय लिहितो आपण, 2चा वर्ग, 2 स्क्वेअर रेस टू 2, काही प्रॉब्लेम नाही. 32ला काही लिहू शकतो का मी? हो, काय 2 रेस टू 5, तर 2 रेस टू 5 आणि -2, तर खाली 16ला काय लिहू शकतो मी? 4चा तर वर्ग आहेत बरोबर, आणि 4चा वर्ग, तर 4च्या वर्गाला 2चा कितवा घातांक येणार? तो 4था घातांक. तर मी इकडे लिहिणार 2चा 4था घातांक आणि वरती 1/2 ॲज इट इज डिवायडेड बाय. अजून आपण त्या रूल्सकडे आलोच नाही डिवाइडवाले, अजून आपण ते घातांकांमध्येच घुमतो इकडे तिकडे. बघ आता, तर 8ला काय लिहितो रे मी? 2 रेस टू 3, रेस टू काय लिहिणार रे मी? 5. तर सर तुम्ही आमच्यासाठी आता खूप सिम्प्लिफाय काम केलेलं आहे, तेच तर गुरुचं काम असतं बेटा. बघ आता, तर पुढे लिहितो मी 2. आता ही कोणती आयडेंटिटी होणार? यांचं काय होणार? ॲडिशन. हां, 2 + 2 4. अरे नाही, मल्टिप्लिकेशन. 2 × 2 पण 4 होतात, 2 + 2 पण 4 होतात, पण प्लस किंवा मल्टिप्लिकेशन खूप महत्त्वाचं आहे. तर 4 गुणीला 2 रेस टू 5. आता तू म्हणशील 2 रेस टू 5 32. अरे बाबा, आपल्याला हे यार काय पागल झालो का आपण हे कन्वर्ट करायला? नाही, 2 रेस टू 5 याच्यासाठी केलं आहे की बेस सेम व्हायला पाहिजे. तर 5 यांचं परत काय होणार? मल्टिप्लिकेशन. तर 2 रेस टू काय येणार? ते -10 डिवायडेड बाय 2 रेस टू 4 आणि यांचं मल्टिप्लिकेशन होऊन काय येणार? ते 2 डिवाइडेड बाय 2 रेस टू 3, तर 2 रेस टू 15. तर किती येते माझा आन्सर? आता हे मल्टिप्लिकेशनमध्ये त्यांची काय होणार? ॲडिशन. 2 रेस टू -6, 4 - 10 -6. इकडे होणार डिव्हिजनमध्ये तर -2 - 15 -13. तर मी इकडे लिहू शकतो 2. आता काय होणार बघ, -6 आणि हे डिव्हिजनमध्ये तर परत मायनस प्लस, हे -13चा मायनस लावला काय होणार? प्लस है ना. तर 13 - 6 7, 2/7. हो यस, तसंच असतं ते, आपलं असेच सोल्युशन्स करावे लागतात. ठीक आहे, तर हे झालं आपलं घातांकाचं. तर घातांकामध्ये आय होप सो तुम्हाला आयडिया येत असेल की आपण पुढे जाऊन किती डिफिकल्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. आजचा शेवटचा प्रश्न, ठीक आहे, आजच्या शेवटच्या प्रश्नामध्ये आपण बघूया एक मस्त प्रॉब्लेम. ह्या प्रॉब्लेममध्ये आपण एक काम करू, तुम्हाला असा प्रॉब्लेम देतो बघ. तुम्हाला जर आता म्हटलं मी की 2 रेस टू x इज इक्वल्स टू 32, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? हे आपण उद्या बघू की ह्या एक्सची व्हॅल्यू कशी काढायची, पण तात्पुरतं थोडं अंडरस्टँडिंग घेऊन घे की ह्या एक्सची व्हॅल्यू काय असणार. तर बघ 2 रेस टू x नाही का, काही प्रॉब्लेम. 32ला मी 2च्या बेसमध्ये काय लिहू शकतो? 2 रेस टू 5. तर ह्या दोघांना कम्पेअर कर, बेस सेम, एक्स मग काय असणार? एक्स इज इक्वल्स टू 5. हां, क्लिक झालं. यस, अजून बघ तुला अजून मजा येणार ह्याच्यामध्ये. आपण अजून मजा करूया. मी लिहितो 32 रेस टू x इज इक्वल्स टू 16 रेस टू 16. करू शकतो का मी असं? बघूया बाबा, जीवनात काही होत असेल तर बघू. आता यांचे बेस सेम नाही आहे, तर मी काय करेल, ह्या 32ला 2च्या बेसमध्ये कन्वर्ट करतो. कॉमन बेस आहे का बघ? हो, 16चा पण आहे, 32चा पण आहे. काय आहे? 2. तर 2 रेस टू 5 लिहिलं, रेस टू एक्स इज इक्वल्स टू 16ला काय लिहिणार मी? 2 रेस टू 4. तू का आला रे इकडे? तुझा इकडून 2 रेस टू 5 रेस टू एक्स इज इक्वल्स टू 2 रेस टू 4. तर मी इकडे लिहिणार 2 रेस टू, दोघांचं काय होणार? मल्टिप्लिकेशन. 2 रेस टू 5x इज इक्वल्स टू 2 रेस टू 4. तर आता बघ बेस सेम होऊन गेले, त्यांचे पॉवर्स पण काय असणार? सेम. तर 5x इज इक्वल्स टू 4. मग एक्सची व्हॅल्यू काय आली? एक्सची व्हॅल्यू आली 4/5. क्लिअर? किती इझिली आपण सॉल्व्ह केलं. ॲक्च्युली याची एक मेथड पण असते जिला आपण नाव देतो लॉगॅरिदम. काय नाव देतो? लॉगॅरिदम. जे आपण बघूया, टेन्शन नको घेऊस, पडून नाही जाते कोणी कुठेच. ठीक आहे, लॉगॅरिदम पण आपण बघूया. तर ही लॉगॅरिदम आपल्याला अजून क्लिअरली अंडरस्टँड होणार. एक लास्ट क्वेश्चन आजचा बघूया.
की जितकं डिफिकल्ट बनवता येईल तितकं डिफिकल्ट बनवूया, प्रयत्न करूया. चल एक काम करतो, तुला देतो मी 2^2x हां मल्टिप्लाइड बाय 8 काय करायचं आता इकडे 3x इज इक्वल्स टू इकडे देतो 32^1/x. म्हणणार काय स्टेप जम्प केली, तेच ते 11th होतं. 10वीपर्यंत आपल्याला वाटतं आयुष्य एकदम आनंदी आनंदकडे चोहीकडे, दिल मांगे मोर. 11th आल्यावर का दिल मांगे मोर, तो मोर असा थुईथुई नाचतो, हे आपल्याला पण नाचवतो. मग त्यापेक्षा बघ आता कसं सॉल्व करायचं. काय नाही, जे आपण स्टेप्स फॉलो केल्या त्याच करूया. 2^2x काही करू शकतो का मी याच्यामध्ये? नाही, मला 2's बेस पाहिजे. बेस सेम करायचा आहे ना पहिले आपल्याला. मल्टिप्लाइड बाय 8. 8ला काय लिहू शकतो मी? 2^3 आणि इकडे ऑलरेडी किती आहे? 3x. ठीक आहे, इज इक्वल्स टू 32ला काय लिहू शकतो? 2^5. काही प्रॉब्लेम आतापर्यंत नाही सर. चल पुढे बघ. 2 आता बघ, हा 2 याचं पॉवर 2x ॲज इट इज राहणार. आता हा जो 3 आणि हा 3x यांचं ॲडिशन होणार की मल्टिप्लिकेशन? रूल काय सांगतो? डोकं नाही लावायचं. 3 × 3 9x मल्टिप्लिकेशन होणार. 3×3 9x इज इक्वल्स टू ह्या दोघांचं पण मल्टिप्लिकेशन होणार. तर 2 बेस कॉमन (5/x). यस, सो लेट अस सॉल्व. काय होणार आहे? 2 मल्टिप्लिकेशनमध्ये तर काय होणार यांची आता? ॲडिशन. 2^2x + 9x इज इक्वल्स टू 2^5/x. तर बघ आता इकडे काय होणार, लक्ष इकडे तिकडे भटकू देऊ नको. 11x इज इक्वल्स टू 2^5/x. आता हा जो बेस आहे हा बेस बघ सेम होऊन गेला. तर काय करायला पाहिजे आपण? चला दिवाळी मनवूया सर. नाही, आपण याचं आन्सर बघूया. आन्सर काय येणार याचं? तर बघ 11x बरोबर, आणि कोणाच्या इक्वल येतो? 5/x. तर हा जो x इकडे जाणार, तर 11x² इज इक्वल्स टू 5. तर x² इज इक्वल्स टू 5/11. तुम्ही म्हणणार सर क्वाड्रॅटिकमध्ये शिकवलं की 2 रूट्स असतात, तर एक्सचे पण 2 रूट्स येऊ शकतात. तर मग एक्सची व्हॅल्यू काय येणार? ±5/11. परफेक्ट. क्लिअर आहे इथपर्यंत? तर आज आपण काय पाहिलं? एक्सपोनंट्स. हे एक्सपोनंट्स आपल्याला काय शिकवतात की काही रूल्स असतात लाईफमध्ये जे आपण फॉलो करायला पाहिजे. ते रूल्स फॉलो केल्याने आपण इझिली कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. जसा हा प्रॉब्लेम होता, इट सीम्स डिफिकल्ट बट स्लोली अँड स्टेडीली जसं आपण प्रॅक्टिस करतो तसं ते इझिली सॉल्व होतं. ठीक आहे, तर आपण भेटूया नेक्स्ट टाईम. आणि नेक्स्ट टाईम आपण टॉपिक शिकणार आहे लॉगॅरिदम, देन त्याच्यानंतर ग्राफ्स. जिंदगी चालू असते, भेटूया आपण तसंच. ठीक आहे, तर भेटूया. नमस्कार.